नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, होळीपासून पुढील 21 दिवस तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय नक्की वाचावा. जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्ही मागणार आहात, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, ते सगळं काही तुम्हाला गुरुकृपेने, स्वामी कृपेने मिळणार आहे. मित्रांनो, होळी 2 तारखेला अर्थातच 2 मार्च सोमवारच्या दिवशी आहे. मित्रांनो, होळीच्या आधी येणारे 7 दिवस हे अशुभ दिवस मानले जातात, ज्याला होलाष्टक असे म्हणतात. म्हणून हे होलाष्टक हे अशुभ दिवस होळी झाल्यानंतर संपतात. म्हणजे होळीची अग्नी पेटली की ते वाईट दिवस, अशुभ दिवस सुद्धा संपतात. मग होळीच्या दुसऱ्या दिवसापासून शुभ दिवस सुरू होतात, चांगले दिवस सुरू होतात. म्हणून सांगितलं जातं की होळीच्या आधी कोणतेही शुभ काम, प्रवास हे करू नये. जे काही तुम्हाला करायचं असेल ते होळीच्या नंतर करायचं. तर होळी झाल्यानंतर 3 तारखेपासून तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय सुरू करायचा आहे. 3 तारखेला चंद्रग्रहण सुद्धा आहे, तरी तुम्ही सकाळी लवकर उठून हा अध्याय वाचायचा आहे. आणि रोज 21 दिवस हा अध्याय सकाळीच अंघोळ करून वाचायचा आहे. कारण दिवसभर आपल्याकडून काही खाल्लं जातं, कुठेतरी आपण येणं जाणं होतं, कोणाचा आपल्या स्पर्श होतो, अशुद्ध होतो, शुद्ध राहत नाही. सकाळी आंघोळ केल्यावर आपण पवित्र असतो, शुद्ध असतो. तेव्हाच आपण देवघरासमोर बसून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचून घ्यायचा. याचे कोणतेही नियम नाही. फक्त वाईट विचार करू नका, वाईट व्यसन करू नका. जेवण शुद्ध शाकाहारीच करा 21 दिवस. मांसाहार करू नका, कारण तुमचे 21 दिवसाचं हे अध्याय वाचन सुरू असेल. मध्ये काही सुतक, काही अडचण आली तर मग तुम्हाला पुढे दिवस वाढवावा लागतील, हे लक्षात ठेवायचं. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. 18वा अध्याय गुरुचरित्राचं पारायण असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही वाचू शकतात, किंवा ऑनलाईन गुगलवर सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला PDF फाईल मिळेल, तिथून सुद्धा तुम्ही ते वाचू शकतात. 18वा अध्याय होळीनंतर तुम्ही नक्की वाचा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.